तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्रातील ही दिवाळी अंकाची परंपरा जवळपास 100 वर्ष जुनी आहे. 100 वर्ष. 100 वर्षापूर्वी म्हणजे जवळपास 1909 मध्ये पहिला दिवाळी अंक मराठीमध्ये काढला गेला. हा मराठी भाषेचं एक वेगळं असं स्वरूप आहे. कारण दिवाळी अंक हा फक्त महाराष्ट्रात आणि काही प्रमाणात गुजरातच्या भागात आपल्याला मिळतो. सो दिवाळी अंकाच्या बाबतीत आपण ही काही मनोरंजक माहिती समजून घेऊया. पहिला दिवाळी अंक हा मनोरंजन या नावानेच पहिल्यांदा 1909 साली मुंबईमध्ये काढण्यात आला. या दिवाळी अंकाचे जे पहिले संपादक होते, ज्यांची ही कल्पना होती, ते होते कैलासवासी काशीनाथ रघुनाथ मित्र. त्याचं झालं असं की 1840 मध्ये राघोबा जनार्दन नावाच्या व्यक्तीने दिग्दर्शन नावाने मराठीतला पहिला मासिक चालू केलं. आणि ह्या मासिकाला पाहून ह्या तरुण व्यक्ती जो काशीनाथ मित्र आहे यांनी विचार केला की आपण सुद्धा एक मासिक चालू करायचं. आणि ते सुद्धा ललित साहित्याला वाहून गेलेलं मासिक, एक असं मासिक की ज्यातून लोकांचं मनोरंजन करता येईल. 1895 मध्ये सुरू झालेल्या या मासिकामध्ये काहीतरी वेगळं करण्याची इच्छा काशीनाथ यांची होती. आणि त्याच वेळेस त्यांचे मित्र रावसाहेब डुले यांनी त्यांना लंडनमध्ये निघणाऱ्या टाइम्स या मासिकाची जी लिटररी सप्लिमेंट असते त्याच्याबद्दल माहिती दिली. ही सप्लिमेंट पाहून त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली. टाइम्स ऑफ इंडिया सुद्धा त्या काळी नाताळ निमित्त एक विशेष पुरवणी काढत असे. तसंच आपण सुद्धा आपल्या मासिकातून दिवाळी निमित्त एक पुरवणी काढावी किंवा एक दिवाळी अंक तयार करावा, जो पूर्णपणे दिवाळीच्या विषयांवर किंवा मनोरंजनाच्या विषयांना धरून असेल, अशी एक संकल्पना पुढे आली. आणि नंतर त्यांनी 1909 मध्ये या दिवाळी अंकाची पहिली प्रत बाजारात आणली.